ओरडा निषेध असो महायुतीचा निषेध असो जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राज साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं पुढे द्या घोषणा जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं उद्धव राज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं हिंदी शक्ति नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी 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 अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय अरे या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर पाय ठाकरे नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी महायुती सरकारचा निषेध असो महायुती सरकारचा निषेध असो या सरकारचं करायचं काय खाली डोकं वर महायुती सरकारचा निषेध असो हिंदी भाषा सक्तीचा निषेध असो अरे मराठी माणसा जागा हो जागा हो जागा हो मराठी माणसा जागा हो जागा हो जागा हो अरे उद्धव साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राज उद्धव आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं त्याचप्रमाणे शिवसेनेचे पक्षप्रमुख सुद्धा ते आहेत. त्यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी सक्तीचा जो विषय आहे, या भ्रष्ट महायुती सरकारने जो हिंदी सक्तीचं आव्हान केलेलं आहे, पहिलीपासून जो हिंदी सक्ती केलेली आहे त्याला कडाडून विरोध महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिकांनी एकाच टायमाला दुपारी 3 वाजता या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदी सक्तीला विरोध करून जो त्यांचा GR आहे तो जाळण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे. गेले अनेक वर्षापासून 5वीपासून हिंदी आपल्याला शाळेत शिकवली जाते, परंतु गेले 10 दिवसापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने या हिंदी सक्तीला अनिवार्य केलेलं आहे. पहिलीपासून तशी त्याची काही आवश्यकता नव्हती, कारण पंतप्रधान हे हिंदी इंग्लिश आणि मराठी भाषा बोलतात, म्हणून पहिलीमध्ये जाणारा मुलगा हा काय भाषा शिकू शकत नाही. त्याची मातृभाषा ही महाराष्ट्रात मराठी आहे. याच्या अगोदरसुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला 40 वर्षापूर्वी जे आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, या ठिकाणी हिंदी सक्ती केलेली 40 वर्षापूर्वी. परंतु त्याचा परिणाम असा झाला की कारण कुठलीही गोष्ट जबरदस्तीने लादल्यावर त्याचा असंतोष निर्माण होतो, आणि तसाच असंतोष या आंध्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूत झाला. त्यामुळे आज त्या ठिकाणी हिंदी भाषा शिकली जात नाही, शिकवली जात नाही, बोलली जात नाही. हा विरोध या जबरदस्तीमुळे झालेला आहे. तोच जबरदस्तीपणा या महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेला आहे. परंतु 2 दिवसापूर्वीच त्यांनी घुमजाव केलेला आहे की त्यांनी सांगितले 5वी वाजता होतं, परंतु आम्ही पहिलीपासूनचा प्रयत्न केलेला तो आम्ही GR या ठिकाणी मागे घेत आहोत. म्हणजे लोकांच्या, नागरिकांच्या रेट्यापुढे या सरकारचं सुद्धा चालत नाही, हे सर्व सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे या हिंदीतही सर्वसामान्य भाषा आहे, ती बोलली पण जाते, परंतु कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला, जबरदस्ती केली तर त्या विषयाला विरोध होतो. तसाच विरोध भिवंडी शिवसेना शहर शाखेतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आज हे आंदोलन केलेलं आहे, आणि आमचा कडाडून विरोध असेल. यानंतर सुद्धा 5 जुलै रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मराठी लोकांचा मोर्चा आहे, आणि आम्ही या ठिकाणी आव्हान करतो की भिवंडीमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात 5 तारखेला या मोर्चाला सर्व उपस्थित राहणार आहेत, याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. आणि या सरकारला एकच आव्हान करतो की हिंदी भाषा लादण्याचा किंवा कुठलीही भाषा लादण्याचा कुठलाही प्रयत्न जनतेवर करू नये, तो जनतेवर सोडवावा. परंतु हा अतिरेक त्यांनी केलेला आहे, त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो.